अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री काका महाराज की जय। योग तपस्वी परमपूजनीय श्री नारायण काका ढेकणे महाराज यांच्या चरित्राचे ओवीबद्ध लिखाण श्री प्रमोद कुलकर्णी यांनी केले असून त्यासाठी जगद्गुरू करवीर पीठाधीश श्री शंकराचार्य स्वामी महाराज तसेच पूजनीय श्री स्वामी विष्णुपादानंद रामकृष्ण मिशन आश्रम, पूजनीय श्री आत्मेशानंद चिन्मय मिशन यांचेही आशीर्वाद लाभले आहेत। चरित्रास परमपूजनीय योगश्री शरदभाऊ जोशी महाराज श्री वासुदेव निवास पुणे यांची दीर्घ प्रस्तावना लाभली असून परमहंस परिव्राजकाचार्य श्री सुरेशानंद तीर्थ स्वामी महाराज देवास आश्रम यांची हिंदी भाषेमध्ये दीर्घ प्रस्तावना प्राप्त आहे। देवरूप होऊ सगळे या ओवीबद्ध चरित्राचे 51 अध्याय असून प्रत्येकी 51 ओव्यांचे आहेत। या चरित्राचे क्रमशः श्रवण श्री प्रमोद कुलकर्णी यांच्या आवाजात करूया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। देवरूप होऊ सगळे या परमपूजनीय योगतपस्वी श्री नारायण काका ढेकणे महाराज यांच्या जीवनचरित्रातली संपूर्ण 51 अध्याय आपण श्रवण केले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। या संपूर्ण चरित्राची पुन्हा एकदा उजळणी व्हावी म्हणून अवतरणिका लिहिली गेली। ही अवतरणिका आज आपण श्रवण करणार आहात। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री श्री गुरवे नमः। वंदन करुण श्री गणेश शारदेला, स्मरण श्री गुरु नारायण पदाला, नमस्कार करू गुरु परंपरेला, माता टेकवितसे कुलदैवतासी, प्रथम अध्यायी ऐसे कथिले, मातुलग्रही धुळ्यात नारायण जन्म आले, यशवंत रमाबाई धन्य झाले, ईश्वरी संकेत झाला जन्माधी, कोरेश्वर दैवत जागृत शिवाचे, दर्शन झाले यतीश्वराचे, येऊ का घरासी विचारले, यशवंतरावांनी दिली अनुमती, आषाढ मासी शुक्ल पंचमी तिथी, सिंहरास मघा नक्षत्री, सिद्ध योग होता त्या दिनी, प्रकाश योगी नारायण प्रकटला, दुसऱ्या अध्यायात नारायणती माते सहर प्रकारे मदत करती, अनेक छोट्या लीला करती, लक्षात न येती कोणाच्या, मातेचे सोवळे राखले, विटाळाच्या चहास सांडले, अपवित्र अन्नास लाथडले, अवघ्या 9 महिन्यांचे असता, बंधूंच्या मुंजीत गोंधळ घातला, सदरा टोपी टाकून दिला, लंगोटीचा स्वीकार केला, दाविले अवधूत रूप साऱ्यांना, बंधू सवे बसती व्रतबंधाला, हातात मग दंड धरिला, निघाले स्वतःच काशी यात्रेला, संन्यस्त वृत्ती दाखविती जगाला, वर्धता बाळ रूपासी करती मौंजन वंदन, सूर्य नमस्कार संध्या वंदन, विद्याभ्यासी करी स्तोत्रांचे पठण, हे आले तिसऱ्या अध्यायी, शरीर संवर्धनार्थ करती व्यायाम, आसने करती नित्य प्राणायाम, आहार विहाराचे नियम, शरीर आत्मा दोन्ही पवित्र, कोरेगाव सोडून पुण्यात आले, गुळवणी महाराजांचे सानिध्य लावले, अध्यात्माचे धडे गिरवले, पाध्या गुरुजींकडे आध्यात्मिक अध्ययन, संगीत काव्याची उत्तम जाण, सुंदर हस्ताक्षर वक्तृत्व विलक्षण, प्रगटे ज्ञानाचे तेजाचे लक्षण, प्रिय विद्यार्थी गुरुजनांचा, दूर लाटुनी विषमज्वराला, सादर झाले शालांत परीक्षेला, शिक्षक येती रोज मदतीला, श्रवण भक्ती चाले चतुर्थ अध्यायी, प्रथम श्रेणीत पास झाले, अभियंता शाखेचे स्नातक झाले,
विस्तारका पुणे प्रांताचे झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जरी जाती उच्च शिक्षणाला नाही विसरले संस्काराला, न चुकवी कधी स्नान संध्येला. वेश असे पारंपारिक कधी बसती एकांती, अध्यात्माची वाट कवणे रीती, घेऊन जाईल गुरुप्रती. ध्यास लागला आत्मउन्नतीचा, 5व्या अध्यायी वर्णिली देशभक्ती. श्री गुरु नित्य संघस्थानी जाती, शनिवार वाड्यासमोर भाषण करती. गांधी हत्येत नाही हात संघाचा, परी नारायणाचे कोणी नाही ऐकले. येरवडच्या तुरुंगात डांबले, बाबा तुरुंगात जाऊन भेटले. अभ्यास चिंतन चाले एकांतात, तेथील त्याचे शुद्ध आचरण. अभ्यासातील प्रगती पाहून वय लक्षात घेऊन निर्दोष मुक्तता झाली नारायणाची. लोकनाथ तीर्थ स्वामी त्या समयासी, येती गुळवणी महाराजांचे सदनासी. नारायण जाती त्यांचे दर्शनासी, पात्र ठरतील गुरुकृपेला. 6व्या अध्यायी श्री स्वामींनी, देव दीपावलीचा सुमुहूर्त साधुनी. दीक्षा दिली शक्तिपात करुणी, कृतार्थ केले नारायणरावांसी. सद्गुणांची राशी पाहून स्वामींनी घेतले त्यांना पारखून. आपल्या जवळचे सारे देऊन परिपूर्ण केले सत्शिष्यासी. 7व्या अध्यायी लोकनाथांची कथा, कथा सांगितली परमगुरूंची. दक्षिणेत अवतरली विद्याशक्तीची, गुळवणी महाराजांच्या कारणे. श्री गुरु परंपरा ही कथिली, श्री गंगाधर तीर्थांपासून निघाली. नारायण देव तीर्थांमुळे विस्तारित झाली. अनेक झाले शिष्यवर्ग, त्यांचे शिष्य करती प्रयास. काशी क्षेत्री करती वास, शंकर पुरुषोत्तम तीर्थ घेत संन्यास. आश्रम स्थापला सिद्धयोगाश्रमी, त्यांचे शिष्य असते अनेक. त्यातील शिष्य रत्न असे विशेष, महात्मा कालीचा असे उपासक. परमहंस लोकनाथ तीर्थ. 8व्या अध्यायी सांगितली, कैसे नारायणासी दीक्षा झाली. दीक्षेची संपूर्ण कथा कथेली. अभ्यास अध्याय वाचता मिळेल शांती. 9वा अध्याय असे थोर, गुरुसेवेचे त्यात भांडार. नारायणाच्या गुरुसेवेचा प्रकार कथन केला संपूर्ण. छाटा धुता वदले स्वामी, आधीच येतला संन्यासामी. फाटल्या तरी अनुकोठणी, प्रेमाने धुवाव्या छाट्या माझ्या. तसेच म्हणती करावे आसन, शरीर शुद्धी होते त्याप्रमाणे. ज्या शरीरी प्राणदेव राखणे, तेही असावे पवित्र निर्मळ. स्वामी आपुले संन्यासी असती, जबाबदारी त्यांची जाणून त्यांचे प्रती. पगारातला काही वाटा देती, नियमाने गुरुदक्षिणा पाठविती. सदा अध्यायी श्री गुरुचरण, मी तेथे मी पण अर्पण. करुणी चरणी संपूर्ण समर्पण, साधन चाले जोरात. नारायण माझा गुणानुबंधी, जे जे झाले मला प्राप्त, ते सर्व नारायणासी देत. स्वामी बदले नारायण वामन रावांपाशी. 10व्या अध्यायी श्री स्वामीं समवेत, नदी तिरी फिरावयास जात. गवणी मास्तर श्री आणि साधकांसमवेत, विषय चाले संन्यास घेण्याचा. स्वामी वदती कलियुगात, संन्यास धर्मास अडचणी अनंत. त्या परी होणी निष्ठावंत, नैष्टिक ब्रह्मचर्य पाळावे. हाची मानुनी गुरूंचा आदेश, मनात करती प्रतिज्ञा विशेष. पाळीन अजन्म ब्रह्मचार्यास, परीन बोलती कोणासवे. 11वा अध्याय शिकवणीचा, सदा साधकांनी स्मरावयाचा. गुरुनिष्ठा दृढ करण्यासाठीचा सोपा उपाय असे हा. शिक्षण काकांचे पूर्ण झाले, शासनाच्या नोकरीत लागले. परगावी बदलून जाण्याचे ठरले, घरात करती सारे चिंता. नियमांचे पालन कठोर, तेने कष्ट अपार. करावे लग्न अतिसत्वर, माता पिता विचार करती. मातेवर असे नारायणाची प्रीती, अनेक परी सेवा करती. प्रथम गुरुमाते समानती, मान देती मातेला गुरु पौर्णिमेला. पितृसेवा वर्णिले एकादशोध्यायी, सदा लीन त्यांचे पायी. अनेक गुण पित्याच्या ठाई, गुणसंपत्ती मिळे नारायणासी. काव्य संगीत वितरागीपण, नारायण यशवंतराव म्हणजे गुणांची खाण. परी नसे त्याचे प्रदर्शन, पुत्र अर्पिती गुरुसेवेसी. पांडवा परी 5 पुत्र असती, त्यात दोघे ब्रह्मचर्य आचरती. न ठेवणी संसारी प्रीती, समाधानी वृत्ती कायम असे. 13दश अध्यायी कथा विशेष, दूर सारुणी निज संसारास. काका सांगती घरात सर्वांस, पाळणे असे मज ब्रह्मचर्य. मातेला होई दुःखापार, परी पिता करती विचार. दृष्टांत देऊन गेला कोरेश्वर, संन्यासी येतील तुझे घरी.
ही ईश्वराची आज्ञा मानून दृढ करुणी आपले मन गुरुचरणी पुत्रासार्पण निश्चिंत असती श्री ईश्वर चरणी. रमाबाई व्याकुळ होती, गोवणी महाराजांना पुसती, स्वामींचाही विचार घेती, शेवटी मान राखती पुत्रेच्छेचा. पंचदशोध्यायी हीच कथा संपूर्ण झाली सर्वथा. ज्ञान विज्ञान संहिता निश्चिंत करती ब्रह्मचर्य पालन. श्री गुरु असता नासिक क्षेत्रासी, रोज गंगा स्नान रामदर्शनासी, भोजन रांधण स्वहस्तेसी, वेळेत जाती कार्यालयात. एके दिवशी त्र्यंबकेश्वरासी, कार्यालयीन काम त्वरितेसी, आला शिपाई बोलवण्यासी, न करता भोजन अनुष्ठान जाती. प्रथम कार्यालयीन करती काम, मग दर्शनास शिवधाम. नाही जीवाला काही विश्राम, तरी आभार मानती श्री गुरूंचे. म्हणती श्री गुरु तुम्ही मजसी, आणले ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासी. आज ठेवले मज उपवासी, सायंकाळीच करती नैवेद्य भोजन. अशी असावी निष्ठा गुरूंवरी, कर्तव्यात दाखवावी तत्परी. कथा 15व्या अध्यायांतरी, लक्षात घ्यावी साधकांनी. 16व्या अध्यायी खडक वाचल्यास, अधिकारी मागते साथ भ्रष्टाचारात. न देता साथ आम्हास, बदली करू रत्नागिरीस. परी श्री गुरु ठाम राहती, कोणापुढे न मान तुकविती. न सोडती साथ सत्याची, द्रव्येशना सोडती सहजची. श्री गुरु असता परभणीस, अधिकारी करती काकांचा दुश्वास. बोलवणी भोजन समयास, श्री गुरूंपुढे खाती अभक्ष आवडीने. परंतु त्यांचीच बदली झाली, काकांनी त्यांना क्षमा केली. गुरूंपुढे ते नतमस्तक होती, परी काकांचे इच्छ चित्त नसे विचलित. 17व्या अध्यायातील हे वर्म, आपण करावे आपले कर्म, राखावा आपला स्वधर्म, न दुखवता अन्य कोणाला. श्री गुरु असता करवीर पीठासी, कात्यायनी देवीच्या स्थानासी, नेहमी जाती दर्शनासी. तैसेच शंकराचार्यांचे मठात, मदत करती विद्यार्थी वर्गासी. दणगे कुटुंबात जाती भोजनासी, बंधू येता कोल्हापुरासी. आनंद वाटे 18वे अध्यायी. 19व्या अध्यायात श्री गुरु जाती नागपुरात, जाती संघाच्या मुख्यालयात. पहिली दीक्षा संघाची, आवड राष्ट्र उभारणीची, तमान बाळगता उन्हाची. मदत झाली प्रभुणे कुटुंबाची, अन्यत्र न घेती अन्नपाणी. रेशीम बागेत वरचेवर जाती, संघाचे अनेक बौद्धिक घेती. मनात कायम विचार करती, एकवावी संघशक्ती आणि साधक. ईश्वर शक्तीचा चमत्कार. 20व्या अध्यायी अनुभवा फार, बदली झाली अतिदूर. गुजरात प्रांती जुनागड दत्तधाम, जाता नारायणराव जुनागड प्रांतांसी. गोळवणी महाराज येती यात्रेसी, दोघेही शिष्य लोकनाथ तीर्थ स्वामींसी. जाती दर्शना श्री दत्तांच्या, महाराज म्हणती नारायणरावास. दत्तयात्रेच्या पूर्वतयारीस, तुम्हा पाठवले गुजरात प्रांतास. झाले दर्शन आपणा समवेत. श्री गुरु तदनंतर मुंबईस येती, हाजी अलीस निवास करती. तेथे येऊन दत्तमूर्ती भेटती. कथा वाचावी 21व्या अध्यायी. प्रातस्मरणी एके दिवशी, ₹1.25 मागे संन्यासी. चांदीच्या रुपयावर पावलीसी, ठेवून देती झाकून मुष्टी. निघून जाता संन्यासी येती, झाकली मूठ उघडून पाहती. तो रुपयावर पादुका बसती. तोवरी संन्यासी निघून गेला. न कोणास प्रसंग वदती, परी त्या पादुका पूजेत असती. प्रसंग सारा स्वमुखे सांगती, विचारता पादुका कोणाच्या. सार असे 22व्या अध्यायात. महाराज येते नासिक क्षेत्रात, वास्तव्य करती रानडेवाड्यात. प्रभूने सराप कुटुंब तेथे, दोन्ही कुटुंबातील कुलदीपक. प्रकाश नामे उत्तम साधक, दोघांवरी प्रीती अधिक. दीक्षाधिकार दिले दोघांनाही. प्रकाश सराफ वैद्य आयुर्वेदाचे, प्रकाश प्रभूने स्नातक आयुर्वेद अभियांत्रिकीचे. प्रभूणेंना उत्तराधिकारी केले आश्रमाचे. नाशिकचा कार्यभार तेच पाहती. प्रभाकर काका बंधू धाकटे, तेही ब्रह्मचारी असते एकटे. महाराजांना नेहमीच काळजी वाटे, व्याधी त्यांना असे दम्याची. सेवा खूप महाराजांनी केली, माते सम काळजी घेतली. परंतु कामी नाही आली, आयुष्यमान असे थोडके. श्री महाराजांची निष्ठा कर्मावर, कर्म करावे कष्ट अपार. सोसता फळ श्री गुरु देणार, पण कर्म केलेची पाहिजे. सेवा काळ पूर्ण झाला, कधी कोणाचा पैका न घेतला. पूर्ण वेळ आता गुरुसेवेला. सुरू झाला अध्याय 23वा. चरण धरले श्री गुरूंचे, कृपाशीर्वाद लाभले संतजनांचे.
ओझे नसावे प्रसादाचे, म्हणती वाटावे मुक्त असते. सेवानिवृत्तीचा मिळाला पैका, गोदातटी आश्रमलोका, देहीला अध्यात्म विचार ऐका. महायोगाचे करावे केंद्र, नारायण कुटीची निर्मिती झाली, आश्रमाची कल्पना साकारली, भूखंडाची पाहणी झाली. जवळचा आश्रम छोटासा, परंतु पैका कमी पडला, त्यासाठी मग न्यास स्थापिला. न करता सक्ती कोणाला, जमविला निधी आश्रमासाठी. अक्षय तृतीयेचे सुमूर्ती, श्री लोकनाथ तीर्थांचे चरण विराजती. श्री चरणांची स्थापना करती, अनेक संत महात्मे येती तेव्हा. सर्व आयातीतील काही सामुग्री काढून देती मजलागी, येईल तुझ्या उपयोगी. वास्तुशांती असे पुढे, त्याप्रमाणे वास्तू झाली. संभाजीनगरात श्री गुरु माऊली आली, चरण कमलांची स्थापना झाली प्रीत बंगल्यात. जिज्ञासूंना जेव्हा दीक्षा देती, नियम आहार विहाराचे सांगती. प्रतिज्ञापत्र लिहून घेती, सुसूत्रता आणली दीक्षा विधित. 24वे अध्याय श्री गुरु वदती, कर्म मार्गाची रहाटी सांगती. मोक्ष मार्गात होईल प्रगती, न सोडता संसार व्यवहार. ख्रिस्त वर्षाच्या नवदिनी महाराजांनी मजला दीक्षा देऊनी, कृतार्थ केले या जीवनी. एक तप फिरवले गुरुशोधार्थ, 25वे अध्याय श्री गुरु उपदेशी. जेथे ज्ञान मिळाले आपणासी, उपयोग त्याचा त्याच स्थानासी. होत नाही ध्यानात घ्यावे, श्री गुरूंचा उपदेश शिरसावंद्य मानूनी. निघालो नासिक क्षेत्र सोडून, परी खिन्न झाले मन, कैसे सोडावे श्री गुरुचरण. परंतु येता औरंगाबादेस, घटना घडली एक विशेष. श्री गुरुदेती स्वामींचे चरणास, प्रतिष्ठापिले घरी येऊन. साधनेतील बारकावे सांगती, अनेक परींचे नियम सांगती. जेणे होईल साधकाची प्रगती, साधे बोलणे हाच उपदेश. 26वे अध्यायी जाता यावल प्रांतासी, पाहुण व्यासांच्या मंदिरासी. जीर्णोद्धाराचे मनी ठरवती, मदत घेती विद्यार्थी वर्गाची. 2 कोटी रुपये जमवले, जीर्णोद्धाराचे काम झाले, परी त्याचे श्रेयण घेतले, केले कार्य न सांगती. नियम ठेवून आपले बाजूला, वांगी भक्षण करती वाढीला. न दुखवावे कधी दुसऱ्याला, मान राखला प्रसादाचा. स्टेशनवर दिसता हमाल भुकेला, जवळ बोलवणी म्हणती त्याला. उचल माझे सामानाला, 100 रुपये देऊनी करती मदत. सप्तविशोध्यायी बार्शीच्या महाशिबिरात, महाराज चरित्र लिहिण्याची परवानगी देत. पोटभरे अप्पा शिरीषदाता मदत करीत, केली प्रश्नावली तयार. अनेकांच्या मुलाखती घेतल्या, काकांनी स्वतः काही सांगितल्या. टिपण याद्या तयार झाला, परंतु नंतर प्रतिबंध करती. नको आत्ताच लिहू चरित्र, पुढे देईन परवानगी मात्र. देह ठेविता येऊनी साधनेत, सांगते विबद्ध कर विस्तार. सार गुरुप्रसादाचे घ्यावे, गुरुचरित्राचे आचमन घडावे. त्या निमित्त चरित्र वाचावे, प्रगती होईल साधन मार्गी. अष्टविशोध्याय महत्वाचा फार, परमर्षी दत्त महाराज कवीश्वर. वासुदेव निवासाचा देती कारभार, सांभाळावयास काका महाराजांचं. काका विनम्रपणे नाही म्हणती, परंतु आईची आज्ञा मानती. जैसे दत्त महाराज सांगती, प्रधान विश्वस्त होती वासुदेव निवासाचे. 29व्या अध्यायात श्री गुरु लीला, माऊली समान मानावे गुरुला. ते तोषविती प्रत्येक साधकाला, परिणाम घेती श्री स्वामींचे. दीक्षा घेता समर्पण स्वत्वाचे, तन मन धन झाले श्री गुरूंचे. मग काय राहिले स्वतःचे, कानाव तरी घ्यावे आपुले. अघटित घटना अनेक घडल्या, कधी साधकांसाठी रेल्वे थांबल्या, कधी कुणाच्या व्याधी हरल्या. वाचविले जीव प्रकाश प्रभुणेंचे. 30व्या अध्यायाचे महत्व फार, दीक्षेच्या नियमांचे त्यात सार. व्यसने सुटे मांसाहार, निर्मळ जीवन होईल साधकांचे. जैसी व्याधी शरीरास होता, पथ्य पाळावी वैद्य सांगता. तरी जमिले आरोग्यता, औषध पडे उपयोगी. चैतन्य शक्ती असे अनमोल, हिऱ्यापेक्षा मोठे त्याचे मोल. शरीराचे कोंदण सुडवलं, राखिले पाहिजे आपले आपणच. म्हणून नियम पाळावे आहाराचे, व्यसन सोडावे अनेक प्रकारचे. दुखणे असे हे जन्मांतरीचे, दीक्षेचे औषध मोक्षासाठी. साधन न घडे ज्या दिवशी, न घ्यावे अन्न आपण मुखासी. न मिळे साधन नैवेद्यासी, गुरुसही घडे उपवास. दीक्षा एक देता शिष्यासी, पुण्य जाय वाया त्या सरसी. आपण चुकविता साधनेसी, गुरु शिष्या दोष होई समान. सर्वसामान्यांना साधन समजावे, नियमांचे पालन कैसे घडावे. उपायासी काय करावे, मनात विचार. 31व्या अध्यायी पूर्वाभ्यासाची शोधली रीती, जनसामान्य अनुभव घेती. जिज्ञासा उपसे त्यांचे पोटी, अनेक झाल्या दीक्षा त्यामुळे. लिंग वय जातपात पंथ
नाही देश काळाचे बंद. शक्तीने व्यापले जगसंबंध. पृथ्वी एक राष्ट्र येती व्याप्ती असे. अनेक राज धुरीणांना भेटले. झोपड्या वस्ती मधूनही फिरले. भिन्न धर्माचे साधक जोडले. विश्ववंद्य नारायण झाले. 32व्या अध्यायात आत्मकथन केले. श्रीशैल्य यात्रेचे नियोजन. घडविले तेथे दर्शन पूजन. तंतुका सम घडविली ही यात्रा. 33व्या अध्यायी गणगापुरी. पूजेची तयारी करून सारी. जेव्हा गेलो मंदिराभितरी. बंद झाले कवाड मंदिराचे. परी अनुभव आले गुरुकृपेचे. दर्शन झाले दत्तपादुकांचे. पुण्य फळ आले स्वामी सेवेचे. गुरुसेवा घडो जन्मजन्मांतरी. जेव्हा गेलो गिरणाहार पर्वती. लहान मुली होत्या संगती. परी गुरु इच्छेने सहज चढती. पायऱ्या दश सहस्त्र. तेथे पोचता पूजेचे विचारले. तेथील संन्यासांनी ते नाकारले. परंतु जेव्हा त्यांना कळले साधका मी काका महाराजांचे. पूजन साधन तेथे घडले. भोजन कमंडलू तीर्थासी झाले. यात्रेचे सुंदर नियोजन झाले. काकांचा मिळता आशिष. काका संजवती यात्रा विधान. निघावे यात्रेस सुमुहूर्त पाहुण. आचारावे विधीस तीर्थास जाऊन. क्षेत्रज्ञ पुरोहितास द्यावा मान. प्रथम स्मरण श्री गुरु पदाला. नमन करावे कुलदैवताला. नमस्कारावे माता पित्याला. सुकर व्हावी यात्रा विनवावे. संध्या प्रवासात न चुकवावी. नित्याची स्तोत्रे सुरात म्हणावी. समयानुसार साधना करावी. स्वामींची आरती म्हणा सुरात. यात्रा कराव्या तारुण्यात. शक्ती असता शरीरात. पैका पुरेसा असता खिशात. सांगती 34व्या अध्यायी. स्वये श्री काका महाराजांनी त्रिस्थळी यात्रेचे योजन करुणी. 35व्या अध्यायात असे कहाणी. माता बंधूसही घेती समवेत. नाशिकहून निघाल्या गाड्या भोजनोत्तरी. प्रथम मुक्काम सेंधवा नगरी. तेथून गाठली देवास नगरी. काकांचा झाला स्वागत सत्कार. पूज्यपाद गोपाल स्वरूप मठाधिपती. आम्हा साधकांना समजावते. काशी क्षेत्री पाहाल केवळ मूर्ती. शिवशंकर असती स्वयंकाची. देवास होण इंदोर आश्रमी. उज्जैनेच्या महांकालेश्वरासी. नर्मदेच्या पूजनाने आनंद पावलो. दर्शन घेतले ओंकारेश्वराचे. प्रवासातही मोजक्या साधकांसाठी. सोहळ्यात स्वयंपाक रांधण्यासाठी. तसेच सर्व साधकांच्या भोजनासाठी सामग्री सह आचारी सोबत असे. ही कथा विस्ताराने सांगितली. 4 अध्यायात विभागली. काशी गया प्रयाग त्रिस्थळी वेगवेगळ्या अध्यायात वाचावी. काशीत यात्रा. शिवासी रुद्राभिषेक. अश्वमेघापेक्षाही पुण्याधिक. गंगा घाटावर सर्व साधक अभिषिंचती गुरूंसी प्रत्यक्ष. महाशिवरात्रीच्या रात्रसमयी शिवदर्शनाची साऱ्यांना घाई. काकाही दिसते शिवालयी. शिवमंदिरे होतो आरतीच्या वेळी. शिवलिंग भासले नीलवर्णी. काहींनी पाहिले स्वनयनांनी. परी पाहता दुसरे दिनी. मूळ रूप दिसे वेगळेच. तेथील यात्रा विधान संपदा. सिद्धयोगाश्रमात दर्शनास जाता. नारायण तीर्थ स्वामींचे चरण पाहता. अश्रुपात होई काकांना. स्वामींची आठवण मनात दाटली. नेत्रात आसवे दाटून आली. काकांनी पुष्पांजली वाहिली. 2 अध्यायात ही कथा. 38व्या अध्यायात वर्णन. गया क्षेत्राचे कथिले विधान. विष्णुपादाचे केले श्रद्धेने पूजन. 3 श्राद्धे केली तेथे. त्यानंतर प्रयाग क्षेत्री जाऊन त्रिवेणी संगमी स्नानवंदन केले. काहींनी वेणीदान. काका पाहती कौतुक सारे. अयोध्येस जाता गुरुसेवा घडली. पोळ्या खाऊन वानरे सुखावली. मठाधिपतांना दीक्षा झाली. कथा आली 39व्यात. 40व्या अध्यायाचा विशेष आरोग्य. ज्या साधकांचे थोरभाग्य. प्रदान करती श्री गुरुनाथ. किती दाखले द्यावे गुरुकृपेचे. कोमोद ओझरचे. इटकर लातूरचे. कस्तुरे नाशिकचे. गणेश डोंबिवलीचे. दुखणे केले बरे केले खापेसरांचे. असे अनुभव अनेकांना. परीन त्याचे श्रेय घेती. श्री स्वामींची कृपा म्हणती. प्रसिद्धीपासून पळून जाती. दुर्मिळ अशी गुरुमाऊली. पुढे येईल अध्यायी 41व्यात. अनेकांचे दुःख दूर करीत. अनेकांच्या व्याधींचे हरण करीत. सुखी केले साधक वर्गाला. 42व्या अध्यायी मुख्य कथा. हरिहरानंदांची सांगितली कथा. त्यांनी सांगितला मंगलाबाईंची व्यथा. दूर केली शिष्यागर्वी. अनेक संत महात्मे थोर. काकांचा करती यथोचित सत्कार. पटवून देती साधना विचार. प्रसिद्धीस पावले देशभरी. 43व्या अध्यायी आश्रमाचे ठरले. काशीच्या आश्रमासाठी घर पाहिले. अनेक अडचणींना पार केले. मग आश्रम झाला मंदिराजवळी. काशीत विद्वत सभा भरली. गोविंदानंदांची
गोविंदानंद तीर्थांची उपस्थिती लाभली. गणेश शास्त्रींनी आयोजित केली. तांबे महाराज असती त्यात एक शक्तिपात मार्ग वेदोक्त म्हणविती. वेदभक्त ब्राह्मणाती आपण तर सर्वांना दीक्षा देती. नाही पाळती काही वेद. काका त्यावर उत्तर देती. अनेक परिचय दाखले देती. रामकृष्णादी उदाहरण सांगती. परी तांबे महाराज ऐकेना. दुसरे दिवशी नवल घडले. श्री लोकनाथांनी दर्शन दिले. सदेही समोर अवतरले. दक्षाना देऊनी नमस्कारती काका. सर्व काशी पिंजून गाडली. पुन्हा स्वामींची भेटण घडली. स्वामींना पाहिले प्रत्यक्ष दर्शनी. थोर भाग्य त्या साधकांचे. तांबे महाराजांचा विरोध घडून पडला. स्वतः येती काकांच्या दर्शनाला. पुढे त्यांनी देह ठेवला. स्मरण करविले गुरुचरित्राचे. त्रिविक्रम महामुनींसारखा प्रसंग आहे विचार घेण्यासारखा. श्री लोकनाथांसम असता पाठीराखा. कथा ही 43व्या अध्यायाची. 2 जागा बदलाव्या लागल्या. अनेक परीच्या अडचणी आल्या. विश्वासघाताच्या घटना घडल्या. परीक्षा होत असे साधकांची. पिठापुरी महाराज जाती. निटूरकर महाराज सवे असती. श्रीपाद श्रीवल्लभ जेथे जन्म घेती. कथा असे 45व्यात. घर तर सहज प्राप्त झाले. फक्त पैशांसाठी ते अडले. निटूरकरांनी हैदराबादहून मागवले. व्यवहार उत्तम पार पडला. 46व्या अध्यायी होशिंगाबादेत आश्रमासाठी जागा पाहत. जेथे स्वामी लोकनाथ राहत. दीक्षा झाली गुळवणी महाराजांना. जागा तर नक्की झाली. परंतु कीर्ती भुजंगाची ऐकली. कोणी न त्या घरात जाऊ शकली. भीती असे सर्वांनाच. काका महाराज सर्वांपुढे जाती. चला भुजंगास भेटू म्हणती. त्या भुजंगास विनंती करती. सोडून जावे तू स्थानाला. पुढे बांधकाम सुरुवात झाली. वानराची तेथे स्वारी आली. रोज बांधकामाच्या वेळी जणू पहारेकरी हा जागेचा. जेथे भेट झाली गुरु शिष्यांची. स्वामी आणि वामनरावांची. स्थापना तेथे श्री दत्त प्रभूंची. वासुदेव निवास घेई पुढाकार. 47व्या अध्याय शांती विशेष. प्रत्येकास सांगितले असे शास्त्रात. वय परत्वे शांती करण्यास महत्व असे 75चे. ठिकठिकाणी साधक आयोजन करती. काका महाराज प्रवास करती. सिद्ध योगाची माहिती साऱ्यांना देती. देह जिजविती प्रचारार्थ. या साऱ्या धावपळीत काका महाराज येथे औरंगाबाद येत. उत्सव झाला पूर्ण शास्त्रोक्त. 2 दिवस मुक्कामी असता. सर्व हट्ट काकांनी पुरवले. पूर्ण समाधान देऊनी गेले. संसाराचे सार सांगून गेले. भागवत ग्रंथ देऊनी आमचे हाती. 48वा अध्याय पवित्र. दक्षिणेतील रामेश्वर क्षेत्र. तेथेही करते आश्रम चतुर्थ. शंकराचार्यांपरी आश्रम स्थापिले. सिद्धयोग पुस्तिकेचे लिखाण केले. अनेक भाषेत भाषांतरित झाले. साधकांचे जाळे देशभर विणले. विभागवार करती रचना. विश्व संमेलनाचे आयोजन झाले. देश विदेशचे साधक आले. शरद भाऊंनी परिश्रम घेतले. संमेलन झाले यशस्वी. 14 दीक्षाधिकारी नेमले. आसुदेवाश्रमी शरदरावांना नेमिले. नाशिकचे पद प्रभुणेंना दिले. व्यवस्था लावली विभागवार. अनेक सन्मान पुरस्कार मिळाले. आळंदी शेगावी शिबिर झाले. काकांचे कार्य नावाजले गेले. कथन झाले 49व्या अध्यायी. पोलीस कैदी झोपडपट्टीत गेले. शाळा कॉलेज अन्यत्र फिरले. योगशास्त्राचे झेंडे रोवले. चिंतामुक्त केले सामान्य जनांना. परी देह धर्म असे देहाला. देह आता थकत चालला. नशिबा नरेंद्र शिरीष बापू ला देऊने हवाला. व्हीलचेअरवर बसणे आले. शरीरापेक्षा शक्तीची उमेद मोठी. लोकोद्धाराची तळमळ मोठी. कृश झाली शरीरयष्टी. अध्याय 50वा सुरू झाला. गुरु द्वादशी जवळ आली. वाडीस जाण्याची तयारी झाली. इच्छा पूर्ण होऊ न शकली. त्या आधीच देह मंजिरी ठेवली वासुदेव निवासात. सायंकाळी आरतीस आले. थोडेफार जेवण घेतले. रात्री नवास खोलीत गेले. बसविले साधकांनी पलंगावरी. हात गेले जोडले. कदाचित स्वामींचे स्मरण केले. देहाचे बंध सुटले. काका झाले स्मर्तुगामी. वाडीची यात्रा पुण्यातच झाली. श्री दत्ताची भेट घडली. विश्वज्योतीत ज्योत मिसळली. विश्वात्मक झाले काका. देह ठेवला वासुदेव निवासात. श्री गुरु दिसती प्रसन्न शांत. रात्रभर साधक दर्शनास येत. शोकाकुल झाले सारे. देह मंजिरी नाशिकला नेली. दुसरे रात्री पंचत्वात गेली. चरित्राची इतिश्री झाली. पूर्ण अध्याय 51वात. सर्वव्यापी परमात्मन शक्ती. सोडून गेली व्यक्तित्वाची व्याप्ती. परमात्म्यात आत्मा मिसळती. परमात्मन झाले काका आपुले. आकाराने आकार सोडता. शक्ती स्वरूपात शक्ती मिसळता. देवत्व पावली गुरुदेवता. हात जोडले आपोआप.
उघडली देहाची बंदकुपी, शक्ती स्वरूपाने सर्वव्यापी श्री गुरु झाले अनंत रूपी. भेटतील काका साधने सबैसता, ऊर्ध्व कर्म झाले दीक्षाभूमीत. यथा सांग पडले पुण्यनगरीत, होतो उभयता सेवेत. घडली सेवा ढेकणे कुटुंबासह, घडावी गुरुसेवा जन्मजन्मांतरी. नका ठेवू भक्तास दुरी, द्यावे साधकास स्थानांतरी. दर्शन घडावे साधनेत, पठन कर्यास सश्रद्ध नरासी. जिज्ञासा निर्माण होईल त्यासी, दीक्षा होता प्राप्त त्यासी. सापडेल मार्ग मुक्तीचा, अवतरणिका ही संपूर्ण चरित्राची. उजळणी असे ही स्मृतींची, ओंजळ भरली श्री गुरु सेवेची. गोड मानून घ्या गुरुराया, श्रीनारायण चरित्राची कथा. ऐकता पवित्रा येई सर्वता, विस्तार करता वाढेल आता. परिमर्यादा असती काही, श्री गुरूंच्या चरित्राचे करता अवलोकन. उभ्या राहती राशी महान, सामान्यपण मी अति लहान. वर्णन कैसे पूर्ण व्हावे, काका महाराजांचा एक एक दिन. अध्याय होईल परिपूर्ण, कथा सांगितली संक्षिप्त करून. 51 अध्याय 51 ओवी. प्रसिद्धी पराणमुख श्री गुरु असती, स्वतःविषयी कमी बोलती. त्यांची मिळवण्यास समग्र माहिती, अवघड असेही कामगिरी. मिळेल तैसी माहिती सारी, गोळा करीत गेलो खरी. कालगणने प्रमाणे न मांडली परी, मांडणी केली विभागवार. महत्वाचे प्रसंग आणि अनुभव, ऐकता वाचता घडे सराव. सरे षड्रिपूंचा प्रभाव, साधक होई परिपूर्ण. नाही हे चरित्र परिपूर्ण जाण, हिम पर्वताची नुसतीच खुण. वाढीस लागेल साधकाचे साधन, एकतरी ओवी अनुभवावी. करता एका अध्यायाचे वाचन, नित्य घडेल गुरुस्मरण. कथा असेही पवित्र पावन, साधक रमेल अंतरंगात. सरतील चिंता आणि विवंचना, सुख शांती लाभो सर्वांना. श्री गुरूंपाशी हीच प्रार्थना, साधन समृद्ध करावे. आपण वाचक श्रोते थोर, मज नसे ज्ञान अपार. केवळ सद्गुरु कृपेचा आधार, करून घेतले कार्य हे. नसेल झाला उल्लेख कोणाचा, प्रसंग राहिला कथानकाचा. अपराध माझ्या अज्ञानपणाचा, माफ करावे मोठेपणाने. शर्वरी नाम असे संवत्सर, चैत्र पाडवा दिन पवित्र. असे वार बुधवार, शके 1942. ग्रंथ गेला पूर्णात्वास, गुरुकृपा आली फळास. अवतरणिका हा ग्रंथ कळस, कळेल ग्रंथ संक्षिप्ताने. ग्रंथ वाचून पूर्ण झाला, साधक साधनेत रमला. आनंदाचे डोहात बुडाला, सरल्या चिंता आणि व्यथा. सप्ताह वाचता ग्रंथ विशेष, किंवा अध्याय रोज एक. किमान स्मरता अवतरणिकेस, समाधान प्रसन्नता लाभेल. इति श्री प्रमोद विरचित श्री नारायण महाराज चरित्र, अवतरणिका नाम 25तमोऽध्यायः. इति श्री गुरुचरित्र संपूर्ण. हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय. सद्गुरुनाथ श्री काका महाराज की जय. नमो नारायण.